आणि कोकणातील काही भागात देखील आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। कोकणातली नेमकी काय परिस्थिती आपण जाणून घेऊयात। अमोल मोरे आपल्यासोबत आहे। अमोल, सध्या कोकणातल्या रायगड रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सध्या कुठे काय नेमकी परिस्थिती कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते? दीपक, मागच्या 3 दिवसांपासून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढलं आणि स्वाभाविकपणे अगदी याचा जनजीवनावरती मोठा परिणाम झाला। कारण की आता जून महिना आहे, म्हणजे 15 दिवस झालेले आहेत। यावेळेला साधारणपणे जो पाऊस अपेक्षित असतो त्याहून तुलनेनं जास्त पाऊस यावर्षी झालेला आहे आणि ज्या नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहतात। अगदी आपण सिंधुदुर्गापासून जर बघायला गेलं तर सिंधुदुर्गातला जे होडावडे ब्रिज आहे तो पाण्याखाली गेला होता। अगदी करोड घाटामध्ये देखील दरड कोसळली होती। त्यामुळं कुठेतरी 3 ते 4 तास जवळपास वाहतूक ठप्प होती की त्या वाहतुकीवरती परिणाम झालेला होता। तर तेरेखोल नदीचा देखील संपर्क तुटला होता सावंतवाडीमध्ये आणि परिणामी एकंदरीत जी काही गावं आहेत, 7 ते 8 गावं, या गावांचा जो संपर्क आहे तो पूर्णपणे तुटलेला होता। कारण की इथून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होतं। जर आपण त्यानंतर पुढे आलो तर अगदी कणकवली तालुक्यामध्ये अशाच पद्धतीचं काही चित्र पाहायला मिळालं। जोरदार पाऊस होता। त्यानंतर राजापूर तालुक्यामध्ये देखील पावसानं चांगलं झोडपून काढलं आणि परिणामी राजापूर शहर किंवा तालुक्याचं जे ठिकाण आहे राजापूर शहर, त्या ठिकाणी असलेल्या जवाहर चौकापर्यंत अगदी पाणी आलं। कारण की तो रहदारीचा चौक आहे, मोठ्या प्रमाणात तिथं गाड्यांची येत चालू असते, रहदारी चालू असते। नंतर लांजा तालुक्यामध्ये जर आपण एकत्र चित्र बघायला गेलं तर लांजा तालुक्यामध्ये देखील भात शेती जी आहे ती पाण्याखाली गेल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळालं। कारण की जी नदी नाले ओढे आहेत किंवा कोकणातली जी भात शेती आहे ती अगदी या नदी नाले किंवा ओढ्यांलगत असते आणि त्यामुळं एकंदरीत या भात शेतीच्या पिकांना देखील फटका बसला। अर्थात लावणी झालेली नाहीये, पण जी काही पेरणीची पिकं होती किंवा ज्या ठिकाणी नांगरणी झालेली होती तिथे एकंदरीत चित्र पाहायला मिळालं। आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये देखील संगमेश्वर बाजारपेठ असेल, नावडीच त्याला म्हटलं जातं, शृंगारपूर असेल, शास्त्री नदी आणि सोनवी नदी यांना देखील पूर आला। त्यामुळे अगदी जे मुंबई गोवा हायवे लगतचे काही हॉटेल्स आहेत, म्हणजे श्रद्धा हॉटेल्समध्ये देखील पाणी शिरलं होतं, त्याचे देखील व्हिडिओज आपल्यापर्यंत आलेले होते। तर अशी एकंदरीत परिस्थिती आपल्याला संपूर्ण ह्या 2 जिल्ह्यांमध्ये दिसली। तर रायगडमध्ये तुलनेनं एकंदरीत जी आंबा नदी आहे तिला देखील एकंदरीत पाणी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून आलं आणि परिणामी जनजीवन विस्कळीत झालं। आत्ताच्या घडीला जर आपण बघायला गेलं मागच्या 2 तासांपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं काहीशी उसंत घेतलेली आहे। त्यामुळे नद्यांचं पाणी सध्या ओसरायला सुरुवात झालेलं आहे, पण पुढच्या काही तासांमध्ये पाऊस वाढेल असं